नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये शशिकांत सारखा तोच विचार करत असतो की नक्की काहीतरी सीमा आपल्यापासून लपवते. तेथे अजून कोणीतरी होतं, पण नक्की कोण होतं? सीमा का असं लपवत असेल? मी जाऊ का तिकडे, बघू का नक्की कोण आहे ते? आणि तेवढ्यात मात्र आता नैनाही धावतच येते. माहिती असतं की नैना म्हणजे दरवाजा उघडते आणि बाथरूममध्ये डोकावून पाहते, तर तेथे माही नसते. तर आता ही माही गेली कुठे असेल म्हणून नैना धावतच इकडे तिकडे बघत असते. तोपर्यंत आता शशिकांत आवारत असतो आणि काय विचार करू, जाऊ की आतमध्ये? खरंच कळत नाही की काय करू, नक्की कोण आहे तेथे. आणि जर मी आत गेलो तर नैना एकटी असेल तर वेगळा अर्थ घेतला जाईल. तेव्हा आता काही न विचार करता तो शेवटी जायला निघतो, परंतु समोरून नैना धावतच येते. नैना म्हणते की तुम्ही? तेव्हा शशिकांत म्हणतो की माझ्या घराच्या आवारात सुद्धा मी मोकळा फिरू शकतो ना? नैना म्हणते की तसं नाही, पण अचानक तुम्ही असे समोरून आलात. त्यावर आता शशिकांत नैनाला विचारतो की तू इकडे काय करतेस? नैना म्हणते की अहो मी आत्ताच जेवले म्हणून असं शतपावली करते. आणि काय तुम्ही आज जातात? तेव्हा आता शशिकांत रागाने नैनाकडे पाहतो आणि नाही असे म्हणतो. आणि शशिकांत लगेच आतमध्ये म्हणजे जायला निघतो, परंतु नैना विचार करते की माही कुठे गेली असेल? ह्या माहीला आत्ताच गायब व्हायचं होतं का? यांच्या घरात आत नाही गेली तर बरं होईल. त्यानंतर इकडे अक्षय मात्र रमाच्या टेकडी म्हणजे खाली पडलेली असते त्या दरीमध्ये, आणि तेथील जे काही तो असं स्केच आहे तर स्केच म्हणणे अगदी तसाच आराखडा तयार करत असतो की तो रोड वरचा आणि खाली ती दरी, म्हणजे नक्की रमा कशी पडली असेल, नक्की तिचं काय झालं असेल, म्हणून तो सर्व काही अगदी सर्च करण्यासाठी त्याचा आराखडा तयार करत असतो की नक्की काय झालं असेल. आणि तेवढेच मात्र आता अभि येतो. अभि डोकावून पाहतो आणि आता अक्षय नेमकं काय करतो म्हणून लगेच अभि त्याला विचारतो की काय रे अक्षय, काय करतोस? अक्षय मात्र आता लगेच जे काही स्केच आहे तर ते झाकून ठेवतो आणि आता नक्की त्याने काय केलेलं आहे अभिला दाखवायचं नसतं. तेव्हा अक्षय लगेच त्यावर आता वह्या म्हणजे फाईल वगैरे जे काही असतात ते असे पसरून देतो, म्हणजे अक्षय काय करतो हे अभिला कळणार नाही. तेवढ्यात अभि त्याच्या जवळ येतो आणि म्हणतो की अक्षय अरे जे काही चाललं तुझं ते थांबव, कारण अभिने ओळखलेलं असतं की अक्षय नक्की काय करतो ते. तेव्हा अक्षय म्हणतो की काय केलं मी? तर अभि म्हणतो अरे हे सर्व तू जे काही करतो त्याने तुला स्वतःला त्रास होतो, त्रास करून घेतो तू स्वतःला. अरे मी तुला सांगितलं ना रमा या जगात नाही म्हणून. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ अभि, आत्ता बोलला परंतु परत असं बोलायचं नाही. माझी रमा या जगात आहे, रमाला काही झालेलं नाही. इन्स्पेक्टर साहेब आपल्याला काय म्हणाले होते की त्या बाईला काही वस्तू सापडल्या, म्हणजे ती शक्यता आहे की आपली रमा जिवंत असू शकते. रमाची डेड बॉडी सापडली का? नाही ना, म्हणजे माझी रमा कुठेतरी आहे. त्यामुळे मी शोधून काढेल तिला की आपली रमा कुठे आहे ते. त्यामुळे प्लीज माझ्या रमाला मला शोधून दे. तेव्हा अक्षय कोणाला तरी फोन लावत असतो, परंतु अक्षयचा फोन उचलला जात नाही, म्हणून अक्षय अगदी डिस्टर्ब होतो आणि शांत असतो. तर अभिला आता अक्षयचा हा त्रास काही सहन होत नसतो. त्यानंतर मात्र आता शशिकांत आवारातच एरेझाऱ्या मारत असतो, परंतु सिगरेट पहिला जेव्हा तो हातात घेतो आणि खिशामध्ये इकडे तिकडे चापतो, परंतु लायटर मात्र तेथे नसतो आणि विचार करतो की अरे यार माझा लायटर कुठे राहिला असेल. आणि तेवढ्यात मात्र आता रमा मागून येते आणि रमा ही लायटर पेटून हातात उभी असते आणि डोकावून ती शशिकांतकडे पाहत असते. तर आता मात्र शशिकांतच्या पायाखालची जमीन हलते, तर त्याला आता इतका मोठा जब्बर धक्का बसतो आणि मोठ्या आयटीत उभी असते. शशिकांत बघतच असतो, परंतु आता माहीला आठवण होते की सीमाने सांगितलेलं असतं की शेवटचं मी तुला सांगते की आता तू बाहेर जायचं नाही. तेव्हा रमा लगेच तेथून पळ काढते. शशिकांत म्हणतो रमा तू, रमा तू. तेव्हा शशिकांत म्हणतो की सीमा सीमा सीमा, अगं रमा आली, रमा आली. तेवढ्यात नैना धावत येते. नैना म्हणते की काय झालं, काय झालं, का ओरडतास तुम्ही? तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं नैना रमा आली होती तिकडे, रमा रमा रमाला बघितलं मी. तेव्हा नैना म्हणते की काय रमा? तर शशिकांत म्हणतो की हो, तिने आत्ता लायटर सुद्धा पेटवलं होतं. तेव्हा आता नैना म्हणते की सर अहो रमा कशी असेल, तुमका काहीतरी भात झाला असेल, काय तुम्ही आज वाईज वगैरे काही? तर आता शशिकांत रागवतो. शशिकांत म्हणतो की हे बघ मी काही घेतलेलं नाही, उगाच मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस, मी खरंच तिला बघितलं, ती आपली रमाच होती. तेव्हा आता नैना म्हणते की अहो रमा कशी असेल, रमा नाही हो सर. तेव्हा मात्र आता शशिकांत म्हणतो की आता इकडे जी काही स्मोकिंग करत होती ती कोण आहे मग? ती काही बोलली नाही, तिने डायरेक्ट लायटर पेटवला. तर नैना म्हणते की अच्छा ती, अहो ती तर माझी सर बहीण आहे, बहीण. शशिकांत म्हणतो की काय तुझी बहीण डिक्ट रमासारखी? नैना म्हणते की हो हो. तर शशिकांत म्हणतो की काय डिक्ट तशीच? नैना म्हणते की हो. तेव्हा शशिकांत म्हणतो की बोलो, तू तिला परत बोलावून घेऊन ये, मला तिला बघायचं आहे. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की बोलावच, परंतु नैना म्हणते की अहो सर पण ते. तेव्हा शशिकांत म्हणतो की नैना हे बघ आत्ताच्या आत्ता तू तिला बोलाव, पण बिन काही नाही, चाल. म्हणून आता शशिकांत खूप असा
ओरडतो तेव्हा मात्र आता नैनाला घाबरवतच माहीला घेऊन यावं लागतं. नैना ही माहीवरच ओरडत असते तर माही म्हणते की आय एम सॉरी सॉरी आणि लगेच शशिकांत समोर दोघेही येऊन उभ्या राहतात. तेव्हा आता लगेच माही म्हणते की आय एम नॉट रमा. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की रमा तू माझी मस्करी करतेस ना. तर माही म्हणते की अंकल आय एम नॉट रमा आय एम माही. तेव्हा आता ती इंग्लिश मध्ये खूप काही बोलते तर शशिकांत विचार करतो की आमची रमा अशी काही इंग्लिश वगैरे बोलत नव्हती. म्हणून तो परत म्हणतो की अगं रमा काहीतरी नीट बोल, तुला आमचा बदला घ्यायचा म्हणून तू आलीस ना. तेव्हा आता माही म्हणते की स्टॉप इट, अहो मला काही बदला वगैरे नाही घ्यायचा. सिरियसली फॅम म्हणजे फॅमिली. मला माहिती आहे की रमा तुमच्या फॅमिली मधील होती, तुमच्यासाठी ती खूप अशी ग्रेट होती, परंतु मी मात्र तुमची रमा नाही. आय एम नॉट रमा. तेव्हा शशिकांत आता डोक्याला हात लावतो आणि विचारतो की तू आहेस तरी कोण. त्यावर आता नैना म्हणते की बघितलंस का मी बोलले ना तुला की तुमकी ही रमा नाही. एवढा इंग्लिश बोलते, आपल्या रमाला काही इंग्लिश बोलता येत होतं का. तेव्हा मात्र शशिकांत विचारतो की अगं पण आहे तरी कोण. तेव्हा माही म्हणते की हमशकल. अहो मी रमाची हमशकल आहे. ओके अहो तुम्ही ती फिल्म बघितली का, त्या फिल्म मध्ये कसे हमशकल आहे अगदी तसं. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की नक्की ही इतकं इंग्लिश फाडफाड बोलतेस, नक्की आपली रमा नाही. त्यावर आता नैना म्हणते की सर अहो तुम्ही इतकं कन्फ्युज होऊ नका, त्यामुळे मी तुम्हाला काय म्हणते की तुमची जी वाईफ्स आहे सीमा काकू यांना तुम्ही विचारा, म्हणजे त्या तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगू शकतील. तेव्हा मात्र आता माही सुद्धा म्हणते की हो एक्झॅक्टली तुम्ही क्यूट आंटीशी बोला. त्यावर आता शशिकांतला दरच एक धक्काच बसतो. शशिकांत म्हणतो की हॉट म्हणजे सीमाला याबद्दल माहिती आहे. त्यावर आता नैना म्हणते की खरं तर सांगायचं तर सीमा काकूंनीच इला इथे आणले. तेव्हा आता शशिकांत माहीकडे बघत विचारतो की सीमाने इला इथे आणले. तेव्हा मात्र आता सीमा तेथे येते आणि आता हे सर्वजण गेट हाऊस मध्ये येतात. शशिकांत सुद्धा तेथेच असतो, परंतु सीमा ही माहीवर खूप अशी ओरडत असते की तुला बाहेर जायचं कोणी सांगितलं होतं ते सांग, मी तुला बजावलं होतं की बाहेर जायचं नाही म्हणून. त्यावर आता माही म्हणत असते की मला तसं करावंसं वाटलं होतं, स्मोकिंग करायचं होतं म्हणून बाहेर मी गेले. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की काय बोलते ही. तेव्हा सीमा तर डोक्याला हात लावते आणि नैनाला म्हणते की ही काय बोलते, हिची भाषा मला नाही कळत. नैना म्हणते की हो मी सांगते, तिला तल्लप आली होती म्हणून ती फुका बाहेर गेली होती सिगरेट ओढायला. तेव्हा आता शशिकांत डोक्याला हात लावतो आणि सीमा सुद्धा. शशिकांत म्हणतो की अगं पण आपली रमा स्मोक नाही करत, आई ग असं करत असतो. तर सीमा म्हणते की अहो प्लीज तुम्ही शांत व्हा, काय होतं तुम्हाला त्रास होतो का. नैना जा बरं त्यांच्यासाठी पाणी घेऊन ये. नैना जायला निघते, परंतु शशिकांत ओरडतो की नकोय मला आणि कुठून आणली कुठे सापडली ही. सीमा म्हणते की हो ऐका माझं की आपली रमा नाही. मला सुद्धा अगोदर तेच वाटलं होतं, परंतु नंतर मला कळलं ती आपली रमा नाही, ती माही आहे. तेव्हा आता शशिकांत विचारतो की अगं ही कुठे सापडली तुला. तर सीमा म्हणते की देवळामध्ये, मी दत्तांच्या देवळात गेले होते तेव्हा ही पायरीवर अशी खाली मान घालून बसली होती आणि बिचारी ती दुःखी होते म्हणून घडलेला सर्व प्रसंग सीमा ही शशिकांतला सांगते आणि घरातून सुद्धा पळून आल्याचं सांगून तिला जायला सुद्धा कुठे नाही, तिला घर सुद्धा नाही आणि म्हणून मला वाईट वाटलं म्हणून मी तिला इथे घरी घेऊन आल्याचे सांगते. शशिकांत डोक्याला तर हातच लावतो. तेव्हा आता सीमा पुढे म्हणते की त्या अगोदर मी तिला घरी आणण्याच्या अगोदर नैनाकडे नेलं होतं, परंतु ही कशी आहे हिच्यामुळे नैनाला सुद्धा घरमालकाने काढून टाकलं. तेव्हा मात्र आता नैना म्हणत असते की हो ना हो तर आता माही मात्र हसत असते. तर सीमा पुढे सांगते की या दोघींना सुद्धा राहायला घर नव्हतं म्हणून तिला मी येथे घरात घेऊन आले. तर शशिकांत म्हणतो की सीमा ही नसते, उपद्याप कोणी करण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर मात्र आता मित्रांनो बऱ्याच दिवसातून आपल्या ह्या खडू म्हणजे नालायक रेवाची एंट्री येथे जेलमध्ये दाखवलेली असते. बरेच दिवस झाले कारण ती आता जेलमध्येच असते. तर आता तिला एक जी काही लेडीज कॉन्स्टेबल असते तर ती उठवायला येते की उठ रेवा आयटीत झोपलेली असते. तेव्हा रेवा ही वैतागून उठते. तेव्हा ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणत असते की हे पग उठ आणि तुझी उद्या जी काही कोर्टाची केस आहे ती कॅन्सल झालेली आहे, काही महिन्यावरती पुढे गेली. तेव्हा हे ऐकून रेवाला मात्र आता खूप राग येतो. रेवा रागाने लगेच उठून तिच्याजवळ येते आणि म्हणते की काय पुढे गेली कॅन्सल झाली म्हणजे काय, म्हणून जोरात अशी रिॲक्ट होते आणि रागाने खूप अशी ओरडत असते. एकच चान्स होता मला येथून बाहेर पडण्याचा आणि तो सुद्धा गेला आणि खूप अशी रिॲक्ट होत विचारते की का. तेव्हा ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणते की मला ते माहिती नाही. तेव्हा आता रेवा म्हणते की हो ना मला माहिती आहे की ती घाबरली असेल माझ्या विरुद्ध साक्ष देण्यासाठी. हो मात्र आता ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणत असते की काय ती वरतून येणार आहे का तुला साक्ष देण्यासाठी, म्हणजे रमाबद्दल आता ही लेडीज कॉन्स्टेबल सांगत असते. तेव्हा रेवाच्या डोक्यात आता प्रकाश पडतो. रेवा विचारते की वरून म्हणजे
नक्की काय म्हणायचं तुम्हाला? तेव्हा लेडीज कॉन्स्टेबल म्हणते की गेली ती वर आता गचकली, ढगात गेली ती. रेवा विचारते की काय काय नेमकं काय? लेडीज कॉन्स्टेबल म्हणते की हो गेली, 1 महिना झाला आता. ती काय वरती येऊ म्हणजे खाली येऊन साक्ष देणार आहे का तुला? रेवा एकसारखी अगदी धक्क्याने तिच्याकडे पाहत असते. तर ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणते की काय ग अशी का बघतेस, दुःख झालं की काय तुला? आणि तेव्हा मात्र रेवाच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं आणि परत म्हणते की हो हो दुःख झालं, मला दुःख झालं. आणि तिचा हात धरते, तुला बघायचं का मला किती दुःख झालं ते? आणि जोरजोराने वेड्यासारखं हसायला सुरुवात करते की हो हो दुःख झालं, मला दुःख झालं. आणि परत जोरजोराने अगदी वेड्यासारखे हसते की आज माझ्या आयुष्यातील आनंदाचा दिवस आहे. आणि इतकी जोरजोराने हसत असते अगदी वेड्यासारखी. त्यानंतर मात्र आता इकडे शशिकांत सीमाला म्हणत असतो की सीमा मी तुला काय सांगतो, अगं सीमा मला उत्तर दे की तू हे सर्व कशासाठी करते, मला उत्तर हवंय. त्यावर आता सीमा म्हणते की मी जे काही करते ते केवळ आपल्या अक्षयसाठी करते, त्याची अवस्था मला नाही बघवतो. आणि तो तर मानायला तयार नाही की रमा आपल्या सोबत नाही म्हणून. त्याला कसं समजवायचं हे मला नाही कळत, म्हणून आता त्याच्यासाठी तरी मी हिला रमा बनवणार आणि अक्षयच्या समोर उभं करणार. तेव्हा आता शशिकांत तिच्याकडे पाहतो आणि काय सीमा तू हिला रमा बनवणार? तर आता सीमा म्हणते की हो हो, कारण ही माझी आता शेवटची आशा आहे. हिला एकदा रमा बनवायचं आणि त्याच्या समोर उभा केलं तर त्याला बरं वाटेल, त्याला जगण्याची एक नवीन अशी उमेद मिळेल. कांत म्हणतो की सीमा काय बोलतेस तू, जरा बघ ना तिच्याकडे, कसं तू तिला रमा बनवणार आहे? अगं आपली रमा कशी होती, ही कशी आहे, जरा याचा विचार कर, कशी ती रमा होऊ शकते. तेव्हा लगेच माहीला राग येतो. माही म्हणते की हो हो आंटी बघ माझ्याकडे. आणि अंकल, ती इंग्लिश मध्ये खूप काही फाडफाड शशिकांतला बडबड करते आणि हे तब्येतीसाठी चांगलं नसतं, हार्टचे प्रॉब्लेम होऊ शकतात. तेव्हा मात्र नैना ही माहीवर जोरात ओरडते. तर शशिकांत म्हणतो की हे बघ तू मला शहाणपणा शिकू नकोस, आणि काय तर म्हणे लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण. तेव्हा मात्र आता माही म्हणते की पाषाण राईट नाईस ऑप्शन, उद्यापासून मी तिकडे वरतीच जात जाईल स्मोक साठी. यु नो हॉट अंकल, मी सुद्धा स्मोक करते. आणि बट मी जेव्हा 25 ची होईल ना तेव्हा मात्र हे सर्व मी सोडून दे. आणि इंग्लिश मध्ये परत काही जे काही बोलते तर ते शशिकांत वैतागून जातो आणि डोक्याला हात लावत म्हणतो की ए बाई तुला जे करायचे असेल ते तू कर. तेव्हा मात्र आता माही म्हणते की अंकल अहो मी तुम्हाला शिकवते, तुम्ही सुद्धा करा वर्कआउट कसा करायचा तो, पॉवर योगा वगैरे आणि स्नॅकिंग एक्सरसाइजेस. त्यावर आता शशिकांत विचारतो की हे काय असतं? त्यावर आता माही म्हणते की तुम्हाला या एक्सरसाइज बद्दल काहीच माहिती नाही का? बरं ओके मी तुम्हाला सांगते. स्नॅकिंग एक्सरसाइजेस म्हणजे जसं की मी आता करत होते, जसं आपण थोड्या वेळाने खातो तसंच आपण थोड्या वेळाने एक्सरसाइज सुद्धा करायचं असतं. मेटाबॉलिझम हे स्ट्रॉंग होतं, जसं तुमचं नाही ते. त्यावर आता शशिकांत माहीकडे पाहतो आणि सीमाला म्हणतो की काय ही सीमा, जसं तुला वाटतं तिच्याकडे बघून ही रमा होऊ शकेल का? तर सीमा म्हणते की हो वाटतं मला. तर शशिकांत म्हणतो की अगं जमीन आसमानचा फरक आहे रमा आणि हिच्यात, फक्त हिच्या आणि रमाच्या चेहऱ्यात साम्य आहे बस. रमा सारखी आपल्या घरात दिसणारी कोणीतरी आहे, फक्त इतकंच समाधान, बाकी काही नाही. त्यावर आता नैना म्हणते की हो ना अगदी बरोबर. त्यावर आता सीमा म्हणते की हो असं बोलू नका, निदान आपल्या अक्षयसाठी सुद्धा आपल्याला एवढं करावं लागेल, म्हणजे आम्हाला हे सर्व करावे लागेल. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की तुम्हाला नाही तर आपल्याला. तेव्हा सीमाला आनंद होतो. सीमा म्हणते की म्हणजे तर शशिकांत आता सीमाला मदत करायला तयार होतो की जर तू हिला रमा बनवणार असेल तर मी सुद्धा तुझी मदत करायला तयार आहे. सीमाच्या चेहऱ्यावर अगदी गोड हसू येतं. सीमा विचारते की खरंच? नैनाला सुद्धा आनंद होतो. शशिकांत म्हणतो की रमा बनवण्याची पहिली पायरी हिची उद्यापासून सुरू. आणि तेवढ्यात माही ही गरके मारूनच येत असते आणि हे दोघांचं बोलणं ते ऐकते. तर शशिकांत म्हणत असतो की उद्याच पासून सुरू. सीमा म्हणते की नाही उद्यापासून नाहीच. तेव्हा आता माही म्हणते की हो एक्झॅक्टली. तेव्हा आता शशिकांत म्हणतो अगं उद्याच आपण हिला अक्षय समोर उभं नाही करायचं, हिला आपल्याला त्या व्यक्तीसमोर नेणं तर खूप आवश्यक आहे, पण उद्यापासून नाही. तेव्हा सीमा सुद्धा विचारात पडते. त्यानंतर मात्र आता इकडे अक्षय रूम मध्ये येतो, त्याचा फोन वाजत असतो. तेव्हा मात्र आता त्या लेडीज कॉन्स्टेबलचा तो फोन असतो आणि ती म्हणते की मी प्रभात पोलीस स्टेशन मधून बोलते आणि 1 मिनिट, कारण रेवाला बोलायचं असतं. रेवा फोन हातामध्ये घेते आणि लगेच अक्षय विचारतो की हॅलो कोण बोलते, परंतु रेवा ही जोरजोराने आता हसायला सुरुवात करते. आणि काय रे अक्षय इतक्या लवकर तू माझा आवाज सुद्धा म्हणजे विसरलास? अरे तू तर किती प्रेम करायचा माझ्यावर आणि इतक्या लवकर विसरलास? तेव्हा अक्षयला खूप राग येतो. अक्षय म्हणतो की ए रेवा म्हणते की सो सॉरी अक्षय, मला इतका आनंद झाला आहे, तुला माहिती आहे का आयुष्यातील सर्वात मोठी गुड न्यूज मला मिळाली. तेव्हा अक्षय रागाने म्हणतो की काय बोलतेस तू? तर रेवा म्हणते की शेवटी तू तर एकटाच राहिला. अक्षय इतका भडकतो, परंतु रेवा म्हणते की आय एम सो सॉरी अक्षय, परंतु आपण शेवटी काय करू शकतो, म्हणजे हे बघ ना मला
हरवण्यासाठी रमाने इतके प्रयत्न केले, परंतु शेवटी नशिबाला हरली ती. तेव्हा अक्षय म्हणतो की रेवा रेवा असं जोरात ओरडतो. तर रेवा म्हणते की खरंच कसं असतं रे एखाद्याचं नशीब, म्हणजे त्या देवाला सुद्धा मान्य आहे की जिंकणार सुद्धा मीच होते, कारण रेवाला कोणी हरू शकत नाही. रेवा इतकी जेलमध्ये गेली तरी सुद्धा तिचा ऍटिट्यूड काही कमी होत नसतो. अक्षयला राग येतो. अक्षय म्हणतो की काय ग रेवा, तुला कोणी सांगितलं रमा जिवंत नाही म्हणून? तेव्हा आता रेवा म्हणते की अक्षय अरे असं काय करतोस, माझ्याकडे तर सर्व माहिती आहे. अरे सर्व माहिती आहे की तिला गाडीने कसं उडवलं, कटाड्यावरून ती खाली कशी पडली आणि प्राण्यांनी सुद्धा कसं ओरबडून तिला नेलं असेल. खरंच त्या बिचारीचा किती असा वाईट अंत झाला. अक्षयला तसतसा आणखीन इतका रेवाची चिरफाड येतच. तेव्हा तो इतका धावून जातो, परंतु मात्र आता ही फोनवर असते. तर रेवा तिकडून म्हणते की अक्षय अरे तू इतका चिडतोस का? मला माहिती आहे की तुला राग आला, रागामध्ये तू फोन घेतला, पण तुला असं वाटतं का की तुझी रमा जिवंत आहे आणि ती परत येईल म्हणून? तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ ती जिवंत आहे, ती कुठेही गेलेली नाही. रेवा म्हणते की हो ना अक्षय, प्रेम किती वाईट असतं, बहुतेक तुझ्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतो, त्यामुळे आता हेच स्वीकार की रमा तुझ्या सोबत नाही, तुला ती सोडून गेली आणि ते पण कायमची, ती परत नाही येणार. तसतसा अक्षयला इतका रेवाचा राग येत असतो आणि स्वतःला त्रास सुद्धा होत असतो. तेव्हा अक्षय इतका जोरात ओरडतो की शडाप शडाप, आणि तेवढ्यात मात्र फोन सुद्धा हातातील तो बेडवर फेकून देतो. आनंद बाहेरच येत असतो आणि शशिकांत सुद्धा. परंतु रेवा तर खूप असे हसत असते की सो सॉरी अक्षय, सो सॉरी अक्षय. तेव्हा मात्र आता ही लेडीज कॉन्स्टेबल हिच्या हातातील फोन विस्कावून घेते आणि चल आता खूप बोललीस म्हणून तिला परत आतमध्ये टाकते, हाताला धरून ढकलून देते. रेवा म्हणते की हो हो चाललेस. आनंद धावतच येतो की अक्षय अरे अक्षय काय झालं? अक्षय रडत असतो. तेव्हा आनंद विचारतो की अक्षय कोणाचा फोन होता? तेव्हा मात्र आता शशिकांत हा जेलमध्ये येतो आणि रेवा म्हणते की काय मिस्टर शशिकांत मुकादम, माझे सासरे, आणि तुम्हाला सुद्धा आता रमाबद्दल वाईट वाटायला लागलंय असं दिसतं. तेव्हा आता शशिकांत रागाने म्हणतो की हो हो अर्थात माझी सून होती ती. तेव्हा मात्र आता रेवा म्हणते की बापरे ॲट युअर फेस मिस्टर शशिकांत मुकादम, तुम्ही तर खूप असे स्वार्थी आहात. तुम्ही कधीही कुणाचं नाही होऊ शकत. आजपर्यंत मी तुम्हाला साथ दिली होती आणि तुम्हीच माझ्या विरुद्ध साक्ष दिली. आणि शशिकांत मुकादम तुम्हाला माहितीच असेल की रेवा राज्याध्यक्ष कधी हार मानत नाही, आणि हेच बघा की जी माझ्या विरुद्ध साक्ष देणार होती ती तर गेली, ती तर आता कुठे नाही. त्यावर आता शशिकांत म्हणतो की बरं झालं की तुला सगळं कळलं ते. त्यावर आता रेवा खूप हसते. ऍक्च्युली बरं झालं, बरं काय बरंच झालं. आज माझ्या जीवनातील आणि लाईफ मधील सर्वात आनंदाचा हा क्षण आहे. रेवा राज्याध्यक्ष कधी हरत नाही. आय एम द विनर. आणि ज्या वेळेस तिने माझी लाईफ स्पॉइल केली आणि तिला तर मी कधीही आता बघणार नाही, याचा सुद्धा मला आनंद आहे. मी आज इतकी खुश आहे. आणि परत जोरजोराने हसायला सुरुवात करते की गेली, फायनली रमा गेली म्हणून. रेवाला खूप असा आनंद होत असतो. तर शशिकांतला आता ह्या रेवाचा खूप राग येत असतो. रागाने तिच्याकडे पाहत असतो. त्यानंतर मात्र आता देविकाने नीलला घरी भेटायला बोलावलेलं असतं. तेव्हा मात्र आता नील येतो आणि देविकाला बघून विचारतो की आज तुम्ही एकट्या? त्यावर आता देविका विचारते की काय अजून कोण पाहिजे? तेव्हा मात्र आता लगेच नील विचारतो की तुमचा तो डिटेक्टिव्ह काही आज दिसत नाही कुठे? तर घोटाळे म्हणतात की हो हो काढून टाकले त्याला. कसं आहे की तो खूप असा प्रश्न विचारायचा, कळतच नव्हतं की काय मॅडमनी त्याला अपॉइंट केलं की त्याने मॅडमला अपॉइंट केलं हे कळतच नव्हतं. तेव्हा मात्र आता देविका घोटाळ्यावर ओरडते. तर घोटाळे म्हणतात की एस मॉम. तर देविका म्हणते की इनफ. तेव्हा घोटाळे म्हणतात की हो हो मला सुद्धा खूप कामं आहेत, लगेच निघतो म्हणून घोटाळे आता निघून जातात. त्यावर आता नील देविकाला विचारतो की ऍक्च्युली त्या डिटेक्टिव्हचं तर बरोबर आहे, म्हणजे कसं की इतक्या मोठ्या घरची मुलगी असं घराबाहेर राहते, हे जरा रिस्की नाही का? देविका परत म्हणतो की मॅडम हा म्हणजे कोणीतरी तिची छेड काढली तर, आणि तिला जर असं बाहेर आल्यानंतर त्रास दिला तर, असं काय झालं तर तुम्हाला काय वाटतं? तेव्हा मात्र आता देविका म्हणते की इट्स नन ऑफ बिझनेस चिल. तेव्हा आता हा नील म्हणतो मी खाली बसू शकतो का? तेव्हा आता देविका म्हणते की हो. तेव्हा मात्र आता नील हा अगदी देविका समोर काही बोलायला घाबरत नसतो. तो म्हणतो की फक्त माही सोबत माझा इतकाच बिझनेस आहे की मला माही सोबत लग्न करायचं. तेव्हा आता देविका ही अगदी नीलकडे पाहत असते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये शशिकांत आता रेवाला सर्व काही सांगतो. तर शशिकांतला आता रेवाचा खूप असा राग आलेला असतो, कारण तो तिच्या विरुद्ध साक्षी देण्यासाठी जेलमध्ये आलेला असतो. रेवालाही अगोदरच कळलेलं असतं की रमा ही गेली आणि कायमची अक्षयला सोडून गेली, ती परत कधी येऊ शकत नाही, म्हणून इतका आनंद झालेला असतो की जोराने उड्या मारत असते की आय एम विनर. आणि तेव्हा मात्र आता एक जोराचं असं वादळ येतं, सर्व काही इकडे तिकडे धावत असतं आणि आता मात्र रेवा खूपच घाबरते, कारण इतक्या मोठ्या या वादळातून एक खूप मोठं असं काही एक वादळ येतं, म्हणजे खरंच आपली रमा तिथे आलेली असते आणि रमाला बघून मात्र रेवा खूपच घाबरते. रमाच्या
चेहऱ्याला जखमा झालेल्या असतात, तिच्या पायांना खूप लागलेलं असतं आणि आता मात्र रेवा ही रमाला पाहते आणि एक खूप इतकं मोठं वादळ आल्यासारखं होत असतं आणि रेवा इतकी घाबरते, तिच्या तोंडातून रमा 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 असा शब्द सुद्धा निघायला तयार नसतो, कारण आता तिला असं वाटतं की रमाचं भूत आलं की काय, म्हणून रेवा खूप घाबरते, रमा करते. शशिकांत मात्र आता मोठ्या तालात अगदी ऐटीत पाहत असतो. तेव्हा आता रमा ही अगदी रेवाकडे रागाने पाहत असते आणि रेवाचा मात्र पूर्णपणे घाबरगुंडी उडालेली असते. आता जोपर्यंत काही इतकी हसत असते तर एका क्षणात मात्र तिच्या त्या हसण्याचा आनंद कुठे निघून जातो माहिती नाही, परंतु रमाला समोर बघून आता तिच्या पायाखालची जमीनच हादरते. तेव्हा आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.